नमस्कार. रणजित निंबाळकरांच्या खून प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट अशी की आज दुपारी बारामतीच्या जिल्हा सत्र न्यायालयात वडगाव निंबाळकर पोलिसांनी रणजित निंबाळकर खून प्रकरणातले काकडे पिता पुत्र आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये जे कामगार किंवा इतर आरोपी होते 3 जण त्यांनाही हजर करण्यात आलं. पोलिसांनी गौरव काकडे आणि शहाजी काकडे सह सर्वांची 7 दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती. त्यापैकी गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांना ऑलरेडी आधीच पोलीस कोठडी मिळाली होती, त्यामुळे त्यांची पोलीस कोठडी 1 दिवसाने वाढवलेली आहे. तर काल रात्री अटक केलेल्या गौतम काकडे आणि इतर त्यांच्या सहाय्यक ते जे कर्मचारी आहेत त्यांची 4 दिवसाची पोलीस कोठडी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं मान्य केलेली आहे, मंजूर केलेली आहे. त्यानुसार त्यांना कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलेला आहे. यामध्ये आज कोर्टामध्ये काय घडलं, आतमध्ये काय युक्तिवाद झाला, तर याची थोडक्यात हकीकत अशी की या गुन्ह्यामध्ये शहाजी काकडेंचा संबंध काय असा एक प्रश्न निर्माण झाला होता. तर तिथं जो प्रकार घडला, गोळीबाराचा प्रकार घडल्यानंतर त्या अंगणात सांडलेलं जे रक्त होतं ते धुवून काढायचा आदेश शहाजी काकडेनं देऊन त्या ठिकाणचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शहाजी काकडेंच्या विरोधात कलम 201 वाढीव कलम लावलेला आहे की आरोपींचा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याचा पुरावा नष्ट केला. शहाजी काकडे सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष आहेत आणि त्यानंतर शहाजी काकडेंना आणि गौरव काकडेंना त्याच दिवशी म्हणजे गुन्हा घडला त्याच दिवशी रात्रीच अटक केलेली होती. परंतु गौतम काकडे फरार होता. गौतम काकडे बरोबरचे इतर त्याचे अनोळखी साथीदार ते फरार होते आणि या सर्वांना पोलिसांनी पकडलेलं आहे. यातील आरोपींची नावं अशी आहेत: दादा दगडे, सचिन वसंत मोटकुट्टे. हा गौतम काकडेंच्या कामगार खोलीत राहतो. मूळ बोरजाईनगर तालुका पलूस जिल्हा सांगलीचा आहे. अजित किसन मोरे आहे, हाही गौतम काकडेंचा कामगार आहे, तो तिथंच राहतो. परंतु त्याचं जे मूळ गाव आहे ते निंबूत लक्ष्मीनगर बारामती तालुक्यातलं आहे. आता यामध्ये पोलिसांनी जी मागणी केलेली होती की याच्यासाठी पोलीस कोठडी का म्हणून, तर त्यामध्ये गुन्हा करतेवेळी जे कपडे परिधान केलेले होते आरोपींनी ते जप्त करायचे. त्याचबरोबर आरोपींचा तपास करायचा आहे आणि पुरावा त्यांचं रक्त तपासणी करायची आहे. त्याचबरोबर अटक आरोपींनी वापरलेलं जे हत्यार आहे, लाकडी काठी आहे, ते जप्त करायचं आहे. आरोपी नंबर 3 याच्यामधला जो आहे त्यानं राहत्या घराला सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते. त्या सीसीटीव्हीचं फुटेज सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की या गुन्ह्याला वळण देणारी जी घटना आहे किंवा पुरावा शाबूत करणं किंवा पुरावा मजबूत करण्याकडे पोलिसांचा जो प्रवास आहे तो किती व्यवस्थित सुरू आहे याचा एक उत्तम एक बाब म्हणजे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा किंवा सीसीटीव्ही फुटेज किंवा सीसीटीव्हीचा DVR आहे ते तपासायचा आदेश न्यायालयाकडनं मागितलेला होता आणि त्या सगळ्यासाठी 7 दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती. यामध्ये न्यायालयानं गौतम काकडेला रात्री अटक केलेली असल्यामुळे त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी दिली. त्याचबरोबर त्याच्या सहाय्यक जे सचिन मोटकुट्टे आहे, दादा दगडे आहे आणि त्याचा जो दुसरा कर्मचारी आहे त्या तिघांना मिळून 4 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे. तर गौरव काकडे आणि शहाजी काकडे या दोघांना प्रत्येकी 1 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे. आता या प्रकरणामध्ये पोलीस या बाजूने तपास करतील की या सीसीटीव्ही मध्ये जे घडून आलेलं आहे, जी घटना घडलेली आहे ती प्रत्यक्ष दिसण्याची त्यामध्ये पूर्णपणे शक्यता असल्यामुळे, खात्री असल्यामुळे हा पोलिसांसाठी या खुनातला सगळ्यात मोठा पुरावा असणार आहे. आणि पुराव्याच्या दिशेनं किंवा ही केस मजबूत करण्याच्या दिशेनं हे पोलिसांनी या प्रकारचा तपास करण्याची परवानगी मागितली किंवा या सीसीटीव्हीच्या संदर्भात फार महत्वाचं त्यांनी न्यायालयाकडून आदेश घेतलेला आहे. आता विषय असा आहे की आता या दरम्यानच्या काळामध्ये गौतम काकडे कुठे होता, कुठे फिरत होता, त्यांनी नेमकं काय केलं, त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी काही प्रयत्न केलेत का, हे देखील तपासलं जाणार आहे. आज सकाळच्या वेळी रणजित निंबाळकरांचा 3रा दिवस होता. याही वेळी त्यांचे चाहते आणि बैलगाडा रसिक मोठ्या संख्येनं त्यांच्या फलटण तालुक्यातील तावडी या गावी जमा झालेले होते. सगळे शोकाकुल आहेत आणि बैलगाडी क्षेत्राला फार मोठा हा धक्का लागलेला आहे, धक्का बसलेला आहे. या धक्क्यातून अजून कोणी सावरलेलं नाही असं दिसत आहे. पण एकंदरीत या खून प्रकरणातले सगळे आरोपी ताब्यात आले असल्यामुळं थोडासा जो संतापाचा रोष आहे किंवा राग आहे तो थोडासा कमी झाल्यासारखा वाटतो. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं असं रणजित निंबाळकरांच्या पत्नी अंकिता निंबाळकर सांगतायत. अंकिता निंबाळकरांनी ज्या पद्धतीने सगळी ही फिर्याद दिली होती त्याच फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्याच गुन्ह्यानुसार पोलिसांनी तपास केलेला आहे. या संदर्भात पोलिसांनी देखील सर्वांना विश्वासात घेऊन हा तपास कशा दिशेने चाललेला आहे सांगितलं होतं.
अंकिता निंबाळकरांनी सावडायचा विधी झाल्यानंतर आपण पोलीस ठाण्यात गौतम काकडेच्या अटकेसाठी थांबणार आहोत किंवा बसणार आहोत आणि ठिय्या देऊन थांबवा असा इशारा दिला होता आणि त्यानंतर रात्रीच गौतम काकडेला अटक जी झालेली आहे ती या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आज न्यायालयात हजर करताना जो काकडे पिता पुत्रांचा पूर्वीचा रुबाब होता तो दिसत नव्हता, कारण हा गुन्हा जो आहे तो महाराष्ट्राच्या दृष्टीने चर्चेत असलेला गुन्हा आहे। कारण आपल्याला हे माहित असेल की एकाच वेळी महाराष्ट्रामध्ये एक 3 गुन्हे घडलेले आहेत। त्यामध्ये नाशिक मधला एक गुन्हा आहे की ज्यामध्ये जमावाच्या मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झालेला आहे। दुसरीकडे बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मरळवाडीचे जे सरपंच आहेत बाबूराव आंधळे त्यांचा खून झालेला आहे गोळी घालून, आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जो बबन गीते त्याला अटक करण्यात आलेली आहे। आणि बारामतीचं हे निंबूत येथील गोळीबाराचं प्रकरण ज्यामध्ये रणजित निंबाळकरांचा दुर्दैवरित्या मृत्यू झाला। तर ही 3 प्रकरणं अगदी एका आठवड्याच्या आत आणि अगदी 2-3 दिवसाच्या बरोबरीनं घडलेली असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही नेमकी लोकशाही आहे, गुन्हेगारीचं साम्राज्य किती बोकाळलेलं आहे किंवा राजकारणातले गुन्हेगार कशा पद्धतीने वागतायत अशा स्वरूपाची चर्चा जास्त जोर धरू लागली आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे। आज दुपारी ज्यावेळेस गौतम काकडे, शहाजी काकडे, गौरव काकडे आणि बाकीच्या तिघांना ज्यावेळेस आणलं त्यानंतर कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि कोर्टामध्ये बराच वेळ याविषयी युक्तिवाद झाल्याचं समजतंय। आणि त्यानंतर ज्यावेळेस त्यांना बाहेर आणण्यात आलं त्यावेळी देखील कोर्टाच्या बाहेर बराचसा जमाव जमलेला होता। एकूणच या प्रकरणाची व्याप्ती एवढी आहे की गौतम काकडेचे यापूर्वीचे देखील व्यवहार, त्याचबरोबर काही शर्यती आयोजित केल्या होत्या त्या ठिकाणी त्यांनी जबाबदारी नाकारल्याची देखील चर्चा आता सुरू झालेली आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी घडलेल्या घटना किंवा काही जणांना बक्षीस नाकारल्याच्या सुद्धा चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्या सत्य असत्य ज्या असतील त्या समोर येतीलच, परंतु या निमित्तानं विश्वास आणि अविश्वासाचा जो पायंडा बैलगाडीच्या शर्यतीच्या क्षेत्रात रुजू पाहतोय तो मात्र रुजला नाही पाहिजे अशी ठाम इच्छा, ठाम निर्धार बैलगाडी रसिकांचा आहे। आणि त्या दृष्टीने त्यांचा प्रेशर किंवा त्यांचा दबाव हा प्रभावी गट म्हणून सगळ्यांवरती वाढतोय। आणि अशा परिस्थितीमध्ये बैलगाड्याच्या शर्यती ज्यावेळेस काही दिवसात सुरू होतील त्यावेळी यामध्ये पारदर्शकता असावी हा जो आतापासूनचा आग्रह आहे तो प्रत्यक्षात जर उतरला, सगळे व्यवहार पारदर्शी झाले तर भविष्यात अशा घटना घडणार नाहीत अशा स्वरूपाची चर्चा देखील या निमित्तानं झडताना दिसत आहे। यामध्ये आता या 6 जणांना अटक केलेली आहे, 6 जणांना पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि पोलीस या गुन्ह्याची बांधणी अगदी व्यवस्थित व्हावी, ती कोर्टाच्या सुनावणीमध्ये अतिशय चपखलपणे बसावी, ती स्ट्रॉंगपणे केस असावी या दृष्टीने प्रयत्न करतायत असं एकंदरीत या सगळ्या तपासावरून दिसतंय। तुर्तास आताचा जो सगळा प्रवास आहे तो आतापर्यंतचा आहे। उद्या पुन्हा गौरव काकडे आणि शहाजी काकडेची कोठडी पोलीस वाढवून मागतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल। आणि त्याचबरोबर या 4 दिवसात नेमका तपास होऊन सीसीटीव्ही फुटेज किंवा इतर सगळ्या गोष्टीबाबत पोलीस किती पुढची तयारी करतायत किंवा तपासामध्ये किती प्रगती करतायत हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे।